बस बाई काय कवर गाबाळ गोळा करी ती काय माहिती मरू तिकडं कटाळा आलाय मग काय कवर बसायचं हातभर ऊन झालंय किती काय बाई रात्री धडा 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 पाऊस निसता बाई बसल्या काय आताच बसलो है काय आय, 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 बाबू. लय हाल झाले लय हाल झाले बसली बरं मी काय आणतो हम्म. मी आलतो तुमच्याकडे काल हं? काल काय म्हणलं तर राग नाही ना तुम्हाला थोडीशी बाबा मदत करशाल का मी तुम्हाला एक सांग का हा. राग येईल असं काही बोलूच नका नाही ते नाही रागाचं काही नाही बोलायसारखं आणि फक्त राग मला- येईल सारखं जर बोलणार असतील तर मग या बाई ही चप्पल आणि तुमचं तोंड नाही नाही तसं नाही पण हिची तरी लागायची नाही एवढी पण मग मदत करशाल का बाबा असं म्हणतो मदत नाही एक सांगू का आम्ही नाही मदत करायचं सोडून दिलं नाही बाबा मदत करा बाबा एकतर तुमची ना आमची ओळख नाही पाळख नाही पण काही तुम्हाला ओळखले का नाही बाई बाबराव आहे ना ग पहा आता पुढचं नाव ऐकायला वाटत अगं बाबराव आहे तुम्ही बाबराव का? हा मग काय काम आहे तुमचं आमच्याकडे असं म्हणून म्हणतो काय सांगा इतके हाल झाले आता काय सांगा मावाले आता तुमच्या हालाला आम्ही काय ठेवायला जागा नाही हो काय खरंच ना करावं तुम्ही तेवढं सहकार्य मला फक्त काय करायचं दोघे कोणी ठेवलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही दोघे कोणीही पण काय हा? काय काय फक्त रातभर मला सामान ठेवायचं होतं काय सामान आहे? आणि 4-5 वाजता वाटत काढून गेले बाहेर सामान हा मग कोणाचं ठेवायचं होतं कोणाच्या याच्यात ठेवा मला काय म्हणणं नाही तुम्ही आल्या आल्यागच राहते मला माहिती पण त्याच्यावर पेट्रोल वतून पेटून द्या ना म्हणजे हम्म? अहो आता तो सामान जर एवढं वाळवाळ करता ना तर त्याच्यावर पेट्रोल वतून पेटून दे नाही तर तू पेट्रोल वत मी काढी लावी ते मला माहिती होतं तुम्हाला लगेच राग येतो मला माहिती कधी तुम्ही जवळ आलो कधी मग तुम्ही तुला लाज आहे का काय सहकार्याची तुम्ही म्हणले ना, मला माहिती मदत करा सांग बाई खुशाल काय म्हणतो हं? हं? तुमच्या दोघींपैकी कोणी मायवाला सामान रातभर आतमध्ये ठेवा आणि 4 वाजता लागलं तर मी काढून घे 5-6 कोणी आणि अंधारातच. रात्रीचा आमच्या नवऱ्यांना ध्यान आल्यावर त्याचं सामान कुठं ठेवायचं त्याला मला ठेवायला म्हणायचं काय मग तो आतमध्ये असल्यावर त्याचं सामान ठेवायचं कुठं अहो त्याचं तिथेच राहील ना हं? तिथेच राहील ना आणि तू आमच्या दोघींजवळ तो सामान तू राहिला तुही बायको कुठे गेली मिलिटरीत भरती झाली काय भाकऱ्या थापायला कोणा ती ना याला गेली ना हो माहेरी माहेरी गेली मागं. मग तुम्हाला एवढा दम निघा ना तुम्ही लगेच जांबाडी सुटले 2-3 महिने झाले जशी गेली म्हणजे 2-3 महिने मग 2-3 महिने झाले तिच्या माहेरी जायचं ना तो मग डिलिव्हरी जायला ना मग ती. इकडे कुठं चालला आम्ही का काही नगरपालिकेचा माल आहे का काय अहो तसं नाही हो तुम्हाला याच पुढचं बोलायचं ना अहो ते नगरपालिकेचं होते तिकडे ते पण मी तुम्हाला काय होतं मला फक्त रात्रभर ठेवा आणि वाटलं 5-6 काढून घेईल मी अंधारात त्याला खालबात्यात घालून ठेस ना बाबा तोचे ते जर आवरू नाही राहिलं तर नाही तर चुलीत दडप पण आमच्याकडे तुला बी नका काय ठेवू. बोलता येतं का नाही आमच्याकडे नका ठेव हा का तुला हाऊस आली त्याचं सामान ठेवायची नाही बाई मला तू बाय ठेवत असली रातभर तर लय ठेवायचं. हा ठेव रे तू ठेव नाही काय मला फरक अगं ठेवायचं. मानावं का गाण ठेवू का पुढं अगं काय सांगू रात्री लय हाल झाले ग जाऊ दे ठेवू दे त्याचं कुठे 24 तास तो ठेवतोय हा तू ठेव काय बाय तमाशा आहे तू ठेव त्याचा दिवसा ठेव काय बघ नको मला मानावं. फक्त रात्रीच माय एवढं राहू दे नको, मानावं. माय पोरं ना बारीकले ग नको पोरं बारीक लेत आता काय जावा ना मग तिकडं. तोय पोरं बारीकले मग तो सामान काला एवढं उड्या मारी सुटलं पण त्याला मोठं करायचं हा? ना. त्याला कोय त्यानं छाटून काट ना अरे यास. हा नमस्कार नमस्कार बसा ते काल आले कोण त्या शेपत आहे काय हा काय रे ते आतमध्ये टाकून जातो ना काय अरे मी त्याच्या करताना चालतो ना तो काय मारे मध्ये ठेवायचं होतं सामान त्या दोघीला म्हटलं दोघी तू कोणी एक तरी ठेवा बाई हम्म या करायची किती पैसे घेशील काय घेशील किती पैसे घेशील काची आतमध्ये टाकून द्यायची काय टाकायचंय सामान काय दुसरं त्याचं काय वेगळं काय आहे? माझ्याकडे नाही तू पाय तू काय घाबरते का काय टाकायला नाही नाही मला नाही टाकायचं म्हणजे कमी पेवाडे तवाला बरं मी काय म्हणतो हा बोल ना. अबे तेव्हा बारीक आहे ना बाय काय सामान बारीक आहे हा मग मला नाही सामानाची गरज हा? मला नाही सामानाची म्हणजे
मा मोठे ना तू इकडे टाक वाटलं काय प्रॉब्लेम नाही इथं टाकू. किती इथं कवा किती मोठं सामान सण करेल. तिला तर तेच म्हणतो मी विषय काय काय नाही. म्हणते मी मोठं सामान सण आणि इथं करील मोठं का आहे पण लहान इथं मोठं आहे पण हा मोठा आहे आहे इथं मोठं. तुम्ही उद्योग करायला आले का काय तुम्ही हे करायला आले तुम्ही चप्पल पाहिली का मायवाली काय हं? काय मी पाहिलंय काय तुमचं सामान वाताडू का चपली खाली पाहिजे शिरपत. बरं बाई लयच आल्यापासून सामान हा उड्या बाई, मारी हा बाई, हा सुटलंय बाई. तसं नका पैसे घ्या फुकाट टाका टाकतो फुकाट टाका टाकू. गावामधल्या बाया का काय मेल्या का काय तुम्ही आमच्यावर का बाम गोळा पाडला कोणाला दिसेल? पैसे घ्या एक म्हणतो पहाटे 4 वाजता सामान तू दे या बा, एक म्हणतो पैसे घेईन किती पैसे मी काय म्हणतो पहाटे कोणाला दिसेल कोणाला दिसणार नाही यातलं उपटून आम्ही घेऊ जाऊ दुसरीकडे जा इथं हा काय? कोणाला दिसून नाही देणार नाही आम्ही दोघं इतके टेन्शन वाचतोय ना. आम्ही तपास केला ना हा म्हणत त्या दोघीच देणार हा मोकळे म्हणून हा त्याच दोघी ठेवू शकते म्हणा. मोकळे. राधी त्या कोणच्या गदडींनी राधी सांगितलं? राधी आणि त्यांचं काय झालंय त्याच्यामध्ये आम्ही आलो आता कामाला हा? बाई आम्हाला वेळच त्यांच्या नाही. काही येळवारी शेटर बंद झाले का हो चिटकले चिटकले आवरत चौरस किती तुमची माई आवरत कोणी? चौरस किती असू बाबा तू तो बायकोचं माप घे तू मा का काढ चाला माप घ्यायला ते तिचं विचार तुला विचारायचे असन तर माझं काय चालतं रे बाबरा थोडं बस ना बस ना शिरपत तुमच्या मोकळं बस. बायकांना जाऊन विचारा मापन दे. काय म्हणली तुमच्या बायकांना जाऊन विचारा हे बाई हे काय ग तमाशा हा तू काय तू ये रे इकडे नको. मी तर बरी काय हे तर लावलं? गळ्यात पडत सुटलं बाई सगळं नाव काढा बायको जर ना काढू का बरं काय झालं बायको गेली सामान पाहिजे सामाना पायी गेली सामाना पाहिजे गेल्या सामान पाहून घाबरली ती हे बाया तिला लगे आठ टाकल्या का झटक्यात गेली परत तुकडे केलं तिथे म्हणजे एवढं? हा? हे का काय लई जबार आहे का काय बाई मग तू इकडे कुठं तुमच्यामध्ये काय आला इकडे आमचं सामान कोणी ठेवी ना तू काल आला आमच्या बोकडे तो सामान यायचे वाळून- बस. तो सामान वाळून गेलं वाळून गेलं जा तिकडे बाई खार पाणी झाले तो सामान बाई इकडे आले तर पडायला की करा ना बाई तेवढं सहकार्य करा ना ते जाऊ दे पण आमच्या तुमची पुण्याला- बायको का पायी गेली सामान सामाना पाहिजे सामान पाहिलं गेली तुमचंच पाहिलं होतं का यांचं नाही, आमचंच. आमचं म्हणजे तुमचंच पाहून का तुमच्या दोघांचं पाहून नाही 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 तिची बायको असं माय बायको सामान पाहूनच गेली म्हणजे एवढं जबराट आहे हा बाई बाई 7-8 गावातले 5-50 लोक बी लागले का आला सामान सामान हलवायला मग तरी हलवला नाही आणि जेव्हा बायकोची नंतर पडली सामान बायको अटकनच गेली जायगी बाप रे बाप पाहुण्यांची बायको घाबरली डायरेक्ट गेली मग सामान काय बारीक आहे का ते बिचारी बाई गेली ना. जागेवर तिला बाई माणसाला अटक आलं म्हणलं ते सामान बारीक आहे का कोण सांभाळेल ते सामान? हं? मग तुम्हाला कोणत्या गदडींनी आमचा ऍड्रेस दिला तुका तो सामान तो बायकोला मुळ आलं तुका काय आम्हाला उचकीतो का काय सगळं आता घरी येऊन जायचं ना सामान घेऊन आमच्याकडे काय आले बाई तुम्ही रातभर सामान ठेवायचे किती पैसे घेतले बाबा त्या सामानाला तिकडं काडी लावतो सामानावर पेट्रोल ए ओतून बाई सामानाला ए, काढ बाबा 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 खरं महत्वाचं सामान आहे आमचं त्याला काढ लावलं नाही काय नाही काय राहिलंय काय राहिलं सांगा. हा? जिने सांगितलं तिच्याकडे जा खाली राहायला शिल्लक काहीच नाही का नाही ना सामान जळालं खाली सामान काय जाळायला मग काय राहतं काय खाली मग आमचं जगूनच काय उपयोग काय आहे? उपयोग आहे? जगून काय जागा. उपयोग आहे? जगून आम्ही सारखं सामान घेऊन पळतो म्हणजे तुम्ही सामान सारखं संगच घेऊन सगळं पळा सगळं का हो ते तुम्हाला जड नाही होत का कारण त्या मग जड होता आता कोणाला कोणाला सांगायचं? सांगा त्या हा वखत पडला बाका तर कशाला म्हणा काका कोणी का वाटू घेत हा. बाई पण मग ते सारखंच असंच संघ घेऊन चालायचं म्हणलं ते किती जड होत असेल आता जड झालंय पण म्हणूनच आम्ही तुम्हाला आलो ना आम्हाला तिकीट तिकीट देतोय सामान हा. कर शिरपत हा. जड झालंय म्हणून तर तुम्हाला विचारायला आलो ना हा. ठोबर रात्रभर असं म्हणजे ते सारखं टेकी टेकी चालावं लागत नाही, उचललं का वावर गेलं का टेकावलं परत उचललं का वावर गेलं का टेकावलं किती जड आहे बाई याचा अर्थ ते अहो टिकीट बाई टिकीटच चालत काय राहतं. झालं गाय ना ट्रॅक्टर लावला सामान ट्रॉली टाकलं ना हो सामान ठोकर ट्रॅक्टर टायर पंक्चर झालं खाली हो ट्रॉली मध्ये ट्रॅक्टर पुढे उचला सुटला सामान टाकलं डायरेक्ट म्हणजे ते ट्रॉली सुद्धा बसत नाही ट्रॅक्टर पुढे उचला सुटला बाई मग आता सामान कुठे जाकेल जाकून ठेवले तुला कळालं का बाईच गेली विचार कर झाकून ठेवले हा कुठशी खुर्ची मध्ये. आता जाकून ठेवले माझ्या काय कुत्रा मांजराचं कुठं होते मग कुत्र मांजर का रे बिलगल त्याला मग अब्बा वा 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 त्याचा काय वास येतो काय बॉम्ब लावायला लचका थोडी तर डायरेक्ट तोंडात धरून हा मग अख्खा गाव फिरलो आखे कुत्रा याच्या मागे लागले होते बाई काय आणि तो भाऊ तर बाई माझ्याजवळ झोपा त्या ना
तिथं गंज अंडरपॅन्ट येऊन बनेल व झोपत आहे ना, आमच्या दोघांच्या मध्ये मांजर झोपेल राहते. तिनं नाही कधी तोडलं त्यांचं सामान. यांचं काय आता? मग यांचं काय भानगडी अशी? काय नाही. आमचं सामान आहे ना मोठं ना ते तोंडातच येत नाही. थोडं येत नाही नाही ते जागे असं घर मारित म्हणजे मांजरीच्या तोंडातच बसत नाही. हा माझे काय त्याचं का डोकं चांगलं असं आहे का काय काय ना बाय? तिला असं वाटत सारखे घरके मारते ती एक ओढू का ते खाऊ हे खाऊ खाऊ हे मग ओढू त्याचा पसाराच तेवढा आहे ना हो. हा. याच्या सामो मांजर जणली होती डायरेक्ट 5 पिल्लं झाले 5 पिल्लं. हम्म. सामानावर मांजर जणली. हा हा तसेच दाखवून ठेवले सामान असं. सामानातच तेवढं पाय ना करणं कोशिश तेवढं करा अहो थंडी गारठ्याचं कसं आहे बा वातावरण लय या अवघड बा. आहे. दाखवून पाकून राहून द्या. हा असं मी तुम्हाला काय म्हणते आम्ही कोणाला सांगणार नाही कोणाला सांगणार नाही आम्ही माझा नवरा जातो नाईट ड्युटीला. मग त्याला भारी ना हो ऐका ना, होय. नाईट ड्युटीला म्हणजे सेकंड भारी. शिफ्टला. तो रात्रीचा येतो 12:30-1 वाजता. हा तो 12:30-1 वाजता आला. हा. मी जर तुम्हाला वाकारा दिला हा. तुमचं सामान मी जर आतमध्ये घेतलं बर. बरोबर आणि मा नवरा कामावरून आला आणि त्याला जर रात्रीचं ध्यान आलं पाण्या पावसाचे दिवस आहे, मग त्याला मग त्याचं सामानाचं काय करू? बाबराव मग तो मागतो जरा चढवायचा आम्ही पुढच्या दारा तो मागच्या दारा काय अडचण नाही आणि आलंच ना तो काय म्हणला ना म्हणे शिरपतरावचं सामान आहे बाबराव सकाळ- शरबत सकाळ बाबराव पारी शरबत आली. आहे. अरे तू तिकडे तिच्या खोली टाक अरे हा बाई नाही नाही माझ्याकडे नाही तिकडे जा. अगं बारीक आहे बाबाला नको, बाकले नको, मला बारीक नको चल, पाय. नको. पाय गजरे गजरे तिची गजरे खोली खराब आहे का ती खोली काय काय मग साफसाफ नाही खोलीची मानावर आहे माझा. अगं बाई तुला भाडं भेटणार आहे नको रात्रीचं. मला. भाडं द्यायला आम्ही फुकट टाकू टाकू देऊ काय असं 200 रुपये काय मी बस काय म्हणते, पण माया नवऱ्यानं जर मला असा प्रश्न टाकला का माई बायको हं. मा अधिकार आणि मा सामान पुढच्या दरवाजाने नाही मागच्या दरवाजाना तू टाकू राहिली तर मग हा कोण आहे? बरं एक काम कर मावाला मागच्या दारू टाकतो तुझ्या नवऱ्याचं माझ्या दारू तुमच्या काही डोक्यात फरक पडला का? तुमच्यावालं सामान ट्रॉलीत बसा ना ट्रॅक्टरच्या, एवढं मोठं तुमचं सामान आणि ते मायवाले मागच्या दरवाजाना टाकायचं म्हणले मागचा पुढच्या दरवाजा दाराला राहील तोडायचं का? का तुला बाई- मागच्या दाराला टाकलं पुढच्या दाराला बाई, सुटायला. रस्त्यावर आडवं पडलो तर ते का काय एवढं मोठं सेटर नाही येते? ओ नाही. बाई रस्त्यावर सामान आडवं पडलो तर रस्त्यावर सामान हो. ते किरण आणलं होतं किरणची गाडी उचलून सुटली बस सामान जागता आला ना इतकं जड इतकं जड? हा हा. तुमचं वजन किती हो? कंच माझं काय 40-45 किलो माहित आणि आहे का? सामान उचलायला क्रेन? हा हा तो 65 टनाच्या पुढचं सामान आहे हा. टन टन मग त्या टनाच्या सामान उचलायच्या टायमाला ते सामान जर उचललं त्या क्रेननी तर तुम्ही लोम कळत असतील मग. नाही मी लय लांब उभा राहतोय लय लांब उभं सामानापासून फक्त राहा. माझ्या बाद सामानाची कसं उचले ते कसं होती ते राहते. त्याची तेच आपाप उचली तर. हा नाही, मग तेच वर खाली ते सामान. फक्त झटका द्यायचं झटका दिला ते बरोबर खाली वर होत बरं करा तेवढं करा आमच्या गावाची राहत असेल ना बरं का मी तुम्हाला एक सांगू का? झालं ते झालं बाई, पुरं झालं. या गावामध्ये ना तुम्ही गाजराबाईचा आहे ना विचारपूस केली चांगली बरोबर ना? हा हा पण मी काय मी एवढी पण नाही का, तुम्ही जेवढं तुम्हाला माहिती सांगितली एवढी ना आला एक बाई आ. आहे ती एवढी मी काय नाही मी अशी आ, सामान- कोण आलं हा, बोललं? कोण बोलले तुम्हाला आलाय काय बोला माहिती तुम्ही तुम्ही कशी काय म्हणता का मग? बाई, रातभर मा सामान मग आतमध्ये. ठेवा तुम्ही रात्रभर म्हणून. हं? आहे सोय मग म्हणून. बाकीच्या बायांजवळ सोय आहे, त्यांना म्हणा ना. हो बाहेर असलं ना कावलं तू हा. मग कुत्रे तुडी आणि एकदा का रे पाण्या पावसाचे दिवस ए बाबा मग तो जवळ सामान आहे त्यांना कावळे कोंबड्या टोची त्या आमच्या नवऱ्यांजवळ नाही का, त्यांचं का कधी टोचून घरात येत नाही का? मा नवऱ्याच्या सामानाला कधी कोंबडीने टोच नाही मारली? तुमच्या डोक्यात फरक पडला काय? काही पाण्या पावसाचे दिवस आहे अहो घुसुदामध्ये आम्हाला कर बघ रात्रभर हायवा भरून ठेवले हायवा हा तेव्हा काची सामानाची म्हणजे सामानाची हायवा भरून ठेवली. हा. सामान आता तुमच्या जवळ नाहीये. नाही तिकडे ते वाटलो बाई हा म्हणजे काय वरून 3 ताडपत्री पॅक करून ठेवले कसलं सामान आहे? अहो वादळ नाही का झालं आपलं वादळ नाही का झालं ते? मग पाऊस झाला रात्रीचा ते tower वर आमचं भरून घर आमच्या ठेवलं. घर पडू गेले बघायचे हा, अख्खं सामान ओरलं झालं हा. आणि मग आता काय करावं सगळ्यांना आम्ही गाड्या भरून ठेवल्या हायवा आणि ते गाडीतच आहे सामान आमचं म्हणजे तुम्ही घरातलं सामान म्हणता का? घरातलं मग तुम्हाला काय वाटलं बाई जावा सामान ट्रॅक्टर मध्ये टाकलं ना ट्रॅक्टरचा वर उड्या हारी डायरेक्ट पुढे उचली ट्रॅक्टर काय ते? म्हणजे तुम्ही घरातलं सामान हा धान्य धुंडे भांडे कुंडे असं आता तुमची ती
कोंबड चाळ आहे ना तुम्ही पूर्ण सांगत जा ना मग. हो बाई तुमची कोंबड चाळ आहे ना मोठी हा मग त्याच्यात द्या ना सामान जरा टाकून. त्याच्यात कोपूर वाटायचं काय फरक पडतोय त्याचं भाडं घ्या हा, आहे मग तिला काय दोन्ही बाजूनी चाळीला गेटी आणि हा, बघ चालेल ना. मग एकाने पुढून घुसवा आणि एकाने मागून घुसवा जमन रे जवळ मग काय नाही बायला माणूस मग 8-5 दिवस राहिले तर काय बी रे ना मागं घरातलं सामान आहे बाई हा ना, मग तुम्ही- ते सामान म्हणलं मग त्याच्यात माझ्या मग घरातलं सामानच का माझं रातभर आतमध्ये तर रातभर याचा आतमध्ये घ्यायचं मानावऱ्याचं काय करू मला तो प्रश्न पडला तुम्ही पूर्ण वाक्यात बोलायचं तुम्ही ना. ऐकलं तुम्ही तर ऐकायला तयार रे तुम्हाला आम्ही सांगितलं कळालं असतं आम्हाला थोडं वेगळंच कळालं. हा तू तर अशी बापटी अंगालाच काय हात लागून द्यायला बाय सामान खाली पडलं हा बायकोला पाहिलं येऊन नुकसान झाली बायकोला जागेवर अटॅक घालून गेली हा मग मग बाई माणसाने असं नका बोटाशी परपंच करेल राहतो 1-1 रुपये ती पोटाला जाळी ती बापे माणसाने जाळती मग बाया माणसं पोटाला जाळून संसार उभा करते आणि तिच्या संसाराच्या अशी राखरांडोळी झाली तिला अटक नाही येणार का मग- तिच्या जागेवर मी एक बाई आहे मला अटकच आला असता तुम्ही एक काम करा फोन करा त्या याला आयशर वाल्याला हा. आणि घ्या गाडी बोलून चल. चला जमलं बाबा मग बरं काम झालं मग बरं मी मागू टाकू पुढून टाकू तुम्ही पुढून ए, टाका, आपल्याला नाही तर वाटून मागून घेऊ. टाका, कुठून तुला टाका, कुठं लागलं तिकडून टाक काय बाया, म्हणजे काय मामध्ये एवढी माणूस की नाही काय तेच ना मग वाटलं रे बाय एकाना पुढून टाका आणि एकाना मागून तो टाका, यायचं चला. ते टाक वाटलं काही काही त्याचं टाकी तो हा. तर तो यायला काय होईल मी काय तो ए तो यायला काय होईल ऐका बारीक सारीक त्याच्यात टाकून आधीच देऊ. पॅक आहे गावाला मोठं लागत नाही. टाकून देऊ. मी काय म्हणते ते मोठं जात सामान आहे ना ते मागून टाकू दे आणि उरलं तर तो टाक हा असं बरं सांग बरं अगले माणूस अगं. विसरून नाही चालत मग